प्राप्त झाल्यानंतर आजच्या चर्चेच्या अनुषंगाने केला जाईल। तथापि स्टेट लेवल बँकर्स कमिटी SLBC जी आहे राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली की जी राज्यातल्या सगळ्या बँकांचं जिल्हा म्हणजे DLBC डिस्ट्रिक्ट लेवल बँकर्स कमिटी ज्याचं संनियंत्रण राज्यस्तरीय बँकर्स कमिटी करते, त्या मीटिंग पुढे सुद्धा सभागृहाच्या भावनांचा विचार करून एक विषय त्यांच्या अवलोकनार्थ ठेवला जाईल। प्रश्न क्रमांक 3। अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 25,330। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, इस प्रश्न के माध्यम से मैं स्कूल बस ट्रांसपोर्टेशन के बारे में जो धोरणात्मक कमियां हैं वो आपके सामने रखूंगा। अध्यक्ष महोदय, अंबरनाथ में एक फातिमा हाई स्कूल प्राइवेट स्कूल की ट्रांसपोर्ट व्हीकल के अंदर 2 बच्चे पीछे के साइड के जो डोर है उससे 2 नर्सरी के बच्चे बस के बाहर गिर गए। एक गंभीर रूप से घायल हो गया, दूसरे को भी चोट लगी और चालक को ये पता ही नहीं। ये पूरी घटना सामने आई है। अध्यक्ष महोदय, ये घटना के माध्यम से मैं कहना चाहूँगा कि ये आई ओपनर होना चाहिए, यानी कि अगर ऐसी कोई घटना हुई तो प्रशासन ने क्या करना चाहिए। अध्यक्ष महोदय, अगर उत्तर में आप देखोगे तो ये घटना हुई, प्राइवेट स्कूल है, हमने ये उसके अंदर केस कर दिए और उसके बाद शासन के जो निर्णय है धोरणात्मक, वो निर्णय हमने उनको क्या कहा गया, सूचना देण्यात आला है। मेरा कहना है कि 2 मासूम बच्चे जो है वो एक्सीडेंट में उनको इंजरी आई और चालक को पता भी नहीं। मेरा प्रश्न ये है कि क्या इस पूरे इंसिडेंट की प्रशासन ने और डिपार्टमेंट ने कोई अहवाल मंगाया, क्या उसका परवाना जो भी उसका परमिशन है वो कैंसिल किया क्या। दूसरा अध्यक्ष महोदय, स्कूल बस ट्रांसपोर्ट एक तो प्राइवेट सेक्टर है जिसमें आप येलो बसेस वैन्स देखते हो जिसमें बच्चे जाते हैं। ओवरलोड इज़ वेरी कॉमन, आप अपने मुंबई में भी देखेंगे तो बसेस के अंदर ओवरलोड होता है। अध्यक्ष महोदय, मेरा कहना है कि क्या हम CCTV लगा के सेफ्टी ऑडिट करेंगे क्या। जो स्पेशली चालक है उनकी स्पेशल ट्रेनिंग होनी चाहिए। बहुत सिंपल था, अगर उस गाड़ी के अंदर चाइल्ड लॉक होता तो दरवाज़ा खुलता नहीं, एकदम बेसिक चीज़ें है। उसके बाद अध्यक्ष महोदय, मेरा कहना है कि ये जो 2-3 GR आपने मेंशन किए आउटडेटेड है कम्प्लीटली। आज के ज़माने के मॉडर्न ट्रांसपोर्ट कैसे होने चाहिए, व्हीकल कैसे होने चाहिए, इसका आपने दखल लेना चाहिए। दूसरी बात अध्यक्ष महोदय, कि मेरी समझ ऐसी है कि गौर गरीब इलाकों में RTE कहता है कि आपको 2 किलोमीटर के ऊपर अगर बच्चे को ट्रांसपोर्ट करना है तो वो जवाबदारी जो है शासन और प्रशासन की है। अध्यक्ष महोदय, मुंबई महानगर पालिका में मैं जब गठित था तो मुंबई महानगर पालिका ने ऐसा निर्णय लिया कि कोई भी बच्चा अगर स्कूल यूनिफॉर्म में है BSC के अंदर तो उसको मुफ्त ट्रांसपोर्ट है। उसके बाद हमने उसको फ्री पासिस भी दिए। अध्यक्ष महोदय, अभी जैसे भिवंडी शहर है, अभी हमारे बसेस आने वाले और ट्रांसपोर्ट सेक्टर जो है महाराष्ट्र में बढ़ रहा है। क्या शासन के सामने RTE के ये नॉर्म को इम्प्लीमेंट करने के लिए कोई योजना है? क्या हमारे मंत्री महोदय सोचेंगे कि ट्रांसपोर्ट एक बहुत बड़ा विषय है, बच्चों को एक जगह से दूसरी जगह स्कूल में जाना, तो आपका भी बंधनकारक कर्तव्य एक्ट के अंदर है कि 2 किलोमीटर के ऊपर जो बच्चे ट्रांसपोर्ट होते उनका कोई ख्याल करना चाहिए। आज आप ये तो प्राइवेट बस है, शायद बच्चे अफोर्ड कर सकते, रिक्शा के अंदर ओवरलोड होकर बच्चे जाते और पूरे शहर में आप देखिए लोकल बॉडीज या ग्राम पंचायत कोई भी इसकी दखल नहीं लेती कि बच्चों के लिए एक बस स्टॉप होना चाहिए या उनके लिए शेड होना चाहिए जहां वो खड़े रहे बारिश में। अध्यक्ष महोदय, ये ट्रांसपोर्ट के सारे विषय के बारे में प्रशासन कोई धोरणात्मक निर्णय या स्टडी ग्रुप बनाएगा क्या? उत्तर क्या? धन्यवाद। अध्यक्ष महोदय, अंबरनाथ इथल्या एका खाजगी इंग्रजी शाळेमध्ये 7 जुलै 2025 रोजी व्हॅनमधून काही विद्यार्थी जात असताना 2 विद्यार्थी पडून त्या ठिकाणी ते जखमी झाले। सदर वाहन हे अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्वतःच त्या ठिकाणी लावलेलं होतं आणि या संदर्भामध्ये साधारणपणे 7 जुलैला ही जी काही दुर्दैवी घटना झाली त्याच दिवशी पोलीस प्रशासनाच्या वतीने पण गुन्हा दाखल करण्यात आला। दुसऱ्याच दिवशी RTO विभागाच्याही माध्यमातून त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे की शाळेतील विद्यार्थी ज्ञान करण्याच्या संदर्भामध्ये शासनाचं एक विहित धोरण आहे।
साधारणपणे शाळा पातळीवर परिवहन समिती त्या ठिकाणी गठीत केलेली आहे आणि जिल्हा पातळीवर जिल्हा बस सुरक्षा समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत 18 नोव्हेंबर 2013, 18 मार्च 2016 आणि RTO कार्यालयाचंही 25 सप्टेंबर 2024ला त्या ठिकाणी परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. यासोबतच माननीय उच्च न्यायालयाच्या कमिटीने जे काही सूचना केलेली होती त्या सूचनेनुसार 13 मे 2025लाही शासन निर्णय त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, साधारणपणे शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने वाहतुकीच्या दरम्यान मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची जबाबदारी ही त्या शाळेंची त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. वाहन चालकाची पडताळणी, बसमध्ये GPS प्रणाली कार्यरत करणे, शालेय वाहतूक कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षेसंदर्भातल्या प्रशिक्षण करता शाळा व्यवस्थापन समितीने त्या ठिकाणी कार्यवाही करावी. प्रत्येक स्कूल बसमध्ये एक महिला सेवक त्या ठिकाणी असावा. वाहन चालक अल्कोहोल किंवा अंमली पदार्थांचे सेवन करतो किंवा नाही करत या संदर्भातलं पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पडताळणी करण्यात यावी. स्कूल बसमध्ये CCTV कॅमेरे बसवणे शाळा व्यवस्थापकांना त्या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेले आहे. आणि म्हणून निश्चितपणे सन्माननीय सदस्य रईसजी शेख यांनी जे काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या वतीने शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन आणि RTO प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने एक संपूर्ण राज्यभर ड्राईव्ह राबवून या नियमांचं पालन त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षितता याला प्राधान्य त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. या संदर्भातलं कार्यवाही केली जाईल. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. अगोदर तर मंत्री महोदयांना शुभेच्छा देतो जन्मदिनाच्या. अध्यक्ष महोदय, जरी विषय हा अंबरनाथचा असला तरी संपूर्ण राज्यामध्ये ही परिस्थिती अशी आहे. आमच्या लातूरमध्ये सुद्धा ॲटोमध्ये 10-10 लेकरं घुसून कॅरी केले जातात. ओमनी ज्या गाड्या आता बंद पडलेल्या आहेत त्या गाड्यामध्ये 15-15, 20-20, 30 विद्यार्थी त्यात घालतात. जीप आहेत, काळी पिवळी गाडी आहे किंवा एकूणच ॲटो असतील, हे जे वाहन आहेत ना, ह्यांच्या मुदत संपलेल्या आहेत. हे पूर्ण स्क्रॅप झालेले वाहन आहेत. या वाहनामध्ये विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. याचीही दखल परिवहन खात्याच्या माध्यमातून ह्यांनी दोघांनी संयुक्त बैठक करून यावर कायमचा तोडगा काढण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. आणि ज्या गाड्या स्कूलच्या पण गाड्या आहेत ना, रईसभाई म्हटल्याप्रमाणे त्या गाड्यामध्ये सुद्धा किती लोक विद्यार्थी भरतात. विद्यार्थी स्टँडिंगमध्ये जातात कारण शाळा 8-10 किलोमीटर शाळा लांब असते. त्यामुळे विद्यार्थ्यांची पण त्याच्यामध्ये गळचेपी होते. ते बिचारे जाण्यामध्ये थकून जातात. यामुळे एकूणच परिवहन खात्याची आणि शिक्षण खात्याची बैठक घेऊन यावर काहीतरी SOP तयार कराव्या. आणि ह्यांनी सांगितलं उत्तर ते पोलीस असं करेल तसं करेल, त्यात काय नाही. केलं काय? रईसभाईचा फोन काय विषय काय होता, काय ॲक्शन घेतली किंवा काय ॲक्शन घेणार आहे त्याच्यावर न बोलता बाकीचं उत्तर भोगम चाललं आहे. माझी विनंती मंत्री महोदयांना आहे की आपण दोन्ही मंत्र्यांनी बैठक घ्यावी आणि या विषयामध्ये कायमचा एक विषय तोडगा काढावा आणि त्याची अंमलबजावणी चांगली व्हायला पाहिजे. आपण नियम तर करतो, कायदे करतो, पण अंमलबजावणी होत नाही, ती व्हायला पाहिजे. त्यासाठी काय करणार का, हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य पवार साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. RTO कार्यालयाच्याही माध्यमातून त्या वाहनावर त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. हे उत्तरामध्ये पण दिलेलं आहे. तत्राप आपण जी काही सूचना केलेली आहे, राज्यव्यापी शिक्षण विभाग, परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांची सुरक्षा या संदर्भातला एक ड्राईव्ह त्या ठिकाणी राबवला जाईल. अध्यक्ष महाराज, दादा भुसेंचा वाढदिवस आहे, त्यांना मी शुभकामना देतो. पण अध्यक्ष महाराज, हे शुभेच्छा देत असताना अध्यक्ष महाराज, हा प्रश्नच खऱ्या अर्थानं ज्यांचा नव्हता, हा प्रश्न परिवहन विभाग यांचा होऊ शकतो,
गृह खात्याचा होऊ शकतो, असा हा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. हा ॲक्सिडेंटचा प्रश्न आहे. तिथं झालेल्या घटनेमुळे झालेले जखमी यांच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, त्यांनी सांगितलं की सरकार आम्ही या पद्धतीनं ह्या उपाययोजना करतो आहे, पण त्याची अंमलबजावणी कुठं होत आहे? सरकारने काही धोरण आणलंही असेल या पातळीवर, पण खालच्या पातळीवर ही अंमलबजावणी होत नाही. आपणही आपल्या भागातले आमदार आहात, आपल्यालाही माहिती आहे. सभागृहातले सगळे आमदार इथं आहेत, सगळ्यांच्या भागात हीच घटना आहे. त्याच्यामुळे एखादी मोठी घटना झाली आणि मग सरकार जागं होईल, लोकांचा, लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर असं नाही. आणि म्हणून काय ठोस उपाय राज्य सरकार या निमित्तानं करेल आणि आजपासून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे, ही भूमिका आमची आहे. त्याबद्दलचं उत्तर माननीय मंत्री महोदयांनी द्यावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ नेते माननीय नानाभाऊ पटोले साहेबांनी जो काही मुद्दा या ठिकाणी ठेवलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे की संपूर्ण राज्याचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे रिक्षांच्या माध्यमातून, अगदी ते लहान मारुती व्हॅनच्या माध्यमातून आणि इतरही वाहनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोंबून त्या ठिकाणी शाळेमध्ये प्रवास केला जातो, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून जसं मी सांगितलं की यापूर्वीच माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जी काही कमिटी स्थापित करण्यात आली होती, त्यांनी काही त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत आणि त्या सूचनांच्या आधारे यापूर्वीचे जे काही शासन निर्णय आहेत त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे चांगल्या बाबी नमूद करण्यात आलेले आणि या सर्व बाबींची प्रभावी अंमलबजावणी फील्डवर झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभाग, परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या सर्व विषयांची काटेकोर अंमलबजावणी होईल, या दृष्टिकोनातून कारवाई केली जाईल. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, अत्यंत गंभीर विषय या ठिकाणी सभागृहात मांडला गेलाय. मी सभागृहाच्या समोर सभागृहाच्या समोर मी एवढी मोठी विषमता नजरेस आणून देऊ इच्छितो ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये. अध्यक्ष महोदय, आज शहरामध्ये जे विद्यार्थी शाळेमध्ये जातात त्या ठिकाणी त्यांचं लाईव्ह ट्रॅकिंग होतं, बसमध्ये कॅमेरा असतात, GPS द्वारे विद्यार्थी कुठं आहेत ते कळतं. परंतु अध्यक्ष महोदय, आमच्या ग्रामीण भागामध्ये, राज्याच्या सगळ्याच ग्रामीण भागामध्ये बहुतांश 80% गावामध्ये शाळा फक्त प्राथमिक माध्यमापर्यंतच असतात आणि त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांना नजीकच्या मोठ्या गावाला जावं लागतं आणि त्या ठिकाणी कुठलीही वाहन व्यवस्था नाही. त्या ठिकाणी रिक्षामध्ये कमीत कमी 15-1 लोक त्या ठिकाणी विद्यार्थी बसवले जातात. अनेक अपघात त्या ठिकाणी होतात. जे परिवहन महामंडळाचे बसेस असतात ते एकतर वेळेवर नसतात, वेळेवर असले तर त्याच्यामध्ये जागा अपुरी असते. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, इतका गंभीर प्रश्न आहे की बरेच मुली जे आहेत ते ड्रॉपआउट होतात. प्राथमिक शिक्षणानंतर उच्च शिक्षण ते घेऊ शकत नाहीत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला स्पेसिफिक प्रश्न आपल्याला मंत्री महोदय हा विचारायचा आहे की आपण उल्लेख केलात, परंतु परिवहन महामंडळासोबत बैठक घेऊन सध्याची तिथं वाहतूक व्यवस्थेची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेऊन उपाययोजना त्यांना करण्यास सांगणं. दुसरी गोष्ट, आपण नियमांबाबत सांगितलात, परंतु सन्माननीय मंत्री महोदय, ह्या नियमांचं कुठलंही पालन होत नाही. संस्था चालकही करत नाहीत ना कुठले अधिकारी करतात. त्यामुळे असे विद्यार्थी जे बेकायदेशीर वाहनांनी प्रवास करतात शाळेला किंवा कॉलेजला, तशा संस्था चालकांवर आणि त्या अधिकाऱ्यांवर नियमांचं उल्लंघन केल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्यामुळे आपण कारवाई करणार का? आणि तिसरा शेवटचा प्रश्न, मी उल्लेख केल्याप्रमाणे शहरी भागामध्ये ज्याप्रमाणे शालेय बसमध्ये GPS ट्रॅकिंग सिस्टीम, कॅमेरा वगैरे असतात, तशा प्रकारची अंमलबजावणी आपण ग्रामीण भागातील सगळ्या विद्यार्थ्यांच्या वाहन व्यवस्थेवर करणार का? आणि करणार असाल तर कधीपर्यंत करणार? धन्यवाद. अध्यक्ष महोदय, पहिला जो मुद्दा होता तर परिवहन विभागाच्या माध्यमातून या संदर्भामध्ये समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक काळामध्ये त्या ठिकाणी बसेस उपलब्ध झाल्या पाहिजेत, हे निश्चितपणे त्या ठिकाणी सूचित केलं जाईल. आणि दुसरा जो काही मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे, जे काही विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने जे काही नियमावली आहे त्याच्यामध्ये स्कूल बसमध्ये CCTV कॅमेरे बसवणं शाळा व्यवस्थापकांना ऑलरेडी बंधनकारक आहेच ते, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि म्हणून तिन्ही विभागांच्या माध्यमातून या संदर्भातली प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. शाळा व्यवस्थापनालाही या संदर्भातलं परिपत्रक निर्देशित केलं जाईल आणि 2 वेळेस सूचना करूनही जर याचं पालन केलं जात नसेल तर अशा शाळा व्यवस्थापन वर कारवाई केली जाईल. महोदय, धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, जसा स्कूल बसेसचा प्रश्न आहे